महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून जुलै महिन्यामध्ये काही जे पेपर आहेत त्यांना या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी काही आनंदाच्या बातम्या आपल्या समोर आलेल्या आहेत. ज्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना जी काही स्कॉलरशिप दिली जाते किंवा जी शिष्यवृत्ती दिली जाते, त्या संदर्भातील हा जी-आर आता आपल्यासमोर बाहेर काढण्यात आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण नवीन आणि हा जुना जी-आर देखील दाखवण्यात येणार आहे. त्याच प्रकारे प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किती रुपयांचं अनुदान हे मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. प्रत्येक स्कीमसाठी पाहणार आहोत. E0 स्कीम 1 असेल, त्यानंतर E02 असेल, त्यानंतर E03 असेल, E04 असेल. त्याच प्रकारे सगळ्यांची आवडती म्हणजे E05 आणि E06 या संपूर्ण स्कीमसाठी किती महाराष्ट्र सरकारने आता रक्कम कोट केलेली आहे हे संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन स्कॉलरशिप आता सुरू झालेली आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना 1,00,000 रुपयापर्यंतचं या ठिकाणी अनुदान आता महाराष्ट्र सरकारद्वारे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देणार आहे. तर कामगार मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की E01 स्कीमसाठी काय रक्कम असणार आहे आणि E02 या स्कीमसाठी काय रक्कम असणार आहे. सर्वप्रथम आपण कामगार मित्रांनो E01 पासून ते E06 पर्यंत रक्कम सर्वप्रथम जाणून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये किती वाढ झालेली आहे, त्या वाढीचा फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर कामगार मित्रांनो, E01 स्कीमद्वारे प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी 2,500 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकार देत आहे. कारण E01 ही जी स्कीम आहे, या E01च्या स्कीममध्ये विद्यार्थी 1ली ते 7वी पर्यंतचेच असतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाद्वारे त्यांना 2,500 रुपयांचंच अनुदान या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता कामगार मित्रांनो, या ठिकाणी E02 स्कीम आहे. यामध्ये कामगार जे असतील त्यांच्या मुलांना 5,000 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कोट करतंय. हे कशासाठी करतंय? कारण ही जी E02 स्कीम आहे ही त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत जे विद्यार्थी 8वी ते 10वी या वर्गामध्ये शिकत आहेत. आता हे एक माध्यमिक किंवा आपण या शिक्षणाला देखील प्राथमिकच म्हणू शकतो, पण 7वी पर्यंत हे प्राथमिक शिक्षण असतं आणि 8वी ते 10वी हे एक माध्यमिक शिक्षण असतं. आता E02 ही स्कीम माध्यमिक शिक्षणाअंतर्गत येते आणि ते जर विद्यार्थी 8वी ते 10वी कुठल्याही वर्गात शिकत असतील तर त्या कामगारांच्या मुलांसाठी या ठिकाणी आता महाराष्ट्र सरकार दरमहा 5,000 रुपये हे कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. त्यानंतर आता कामगार मित्रांनो, E03 स्कीम आहे. यामध्ये कामगारांची जी मुलं असणार आहेत त्यांच्यासाठी 10,000 रुपयांचं अनुदान या ठिकाणी महाराष्ट्र सरकारद्वारे कोट करण्यात येत आहे. आणि ही जी E03 ची स्कीम आहे कामगार मित्रांनो, यामध्ये विद्यार्थी कोणते असतात? इयत्ता 11वी ते 12वी हे 2 वर्गाचे विद्यार्थी असतात. आता हे झालं तुमचं ज्युनियर कॉलेज म्हणजे कनिष्ठ विद्यालय. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असणारे, मग ते सायन्स असो, आर्ट्स असो किंवा कॉमर्स असो, कुठल्याही स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना आता या E03 च्या स्कीमद्वारे जर त्यांचे आई-वडील नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगार असेल तर त्यांच्या बँक खात्यामध्ये आता इथून पुढे महाराष्ट्र सरकारद्वारे दरमहा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपयांचं जे अनुदान आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र सरकारद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये नेमकं किती पैसे जमा होणार, काय होणार, कशी होणार, या संदर्भातील मी तुम्हाला माहिती वेळोवेळी सांगत असतो. पण आपण सर्वप्रथम या स्कीम जाणून घेणार आहोत, तर त्याच आपण जाणून घेऊया. त्यानंतर E04 ची स्कीम असते. यामध्ये कामगार जे असतील त्यांच्या मुलांना या ठिकाणी 20,000 रुपयांचं अनुदान दिलं जात असतं. 20,000 रुपयांचं अनुदान हे प्रति महिन्याला नसतं, प्रतिवर्ष असतं. त्यामुळे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी दर महिना हे आपल्याकडून चुकण्यात आलेलं आहे. दरवर्षी आहे. या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या मुलांना या ठिकाणी दरवर्षी महाराष्ट्र सरकारद्वारे जर त्यांचे कामगार विद्यार्थी जर कुठल्याही प्रकारचं नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजेच ते 3 वर्षाचे कोर्सेस असतात कामगार मित्रांनो, ते आता 3 वर्षाचे कोर्सेस 2025 जूनपासून 4 वर्षाचे कोर्सेस करण्यात आलेला आहे. ते कुठल्याही प्रकारचा असा नॉन टेक्निकल कोर्स समजा BA, BCom, BSc, BCA अशा प्रकारचे काही कोर्सेस करत असाल तर त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारद्वारे त्यांना फक्त आणि फक्त 20 ते 15,000 रुपयांचं अनुदान आता महाराष्ट्र सरकारद्वारे प्रस्थापित करण्यात आलेलं आहे.
त्यानंतर कामगार मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत E04 पर्यंतच्या संपूर्ण स्कीम. आता वेळ येत आहे E05 स्कीम जाणून घेण्याचा आणि ही सगळ्यात ट्रेंडिंग आणि महत्त्वाची E05 नावाची स्कीम आहे. यामध्ये बांधकाम कामगारांच्या विद्यार्थ्यांना ₹1,00,000 पर्यंतचं अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे देण्यात येत आहे. यामध्ये E05 या स्कीममध्ये 2 प्रकारचं शिक्षण येत असतं. यामध्ये पहिलं शिक्षण असतं ते म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं आणि दुसरं असतं ते म्हणजे MBBS हे शिक्षण कामगार मित्रांनो या E05 नावाच्या स्कीममध्ये इन्व्हॉल्व असतं. आता जर तुम्ही E05चा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी लाभ घेत असाल तर तुम्हाला प्रतिवर्ष ₹60,000 अनुदान याद्वारे कामगाराच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. पण जर तुम्ही E05 द्वारे जर MBBSचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी ₹1,00,000 रोख बक्षीस किंवा तुम्ही त्याला स्कॉलरशिप म्हणू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने या ठिकाणी हा फॉर्म जास्तीत जास्त प्रमाणे भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर E06 ही एक स्कीम असते. या स्कीमद्वारे बांधकाम कामगाराची पत्नी जर इंजिनिअरिंग किंवा MBBSचं शिक्षण घ्यायची इच्छुक असेल, जर ती E06 द्वारे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल तरी देखील तिला ₹60,000 अनुदान दिलं जाणार आहे. आणि E06 द्वारे जर ती कामगाराची पत्नी MBBSचं शिक्षण घेत असेल तरी देखील तिला ₹1,00,000 अनुदान आता या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांनी त्याचप्रमाणे जर पत्नीला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्र सरकार याद्वारे प्रस्थापित केलेली जी स्कॉलरशिप आहे त्याचा लाभ घेऊ शकतात. तर कामगार मित्रांनो, हेच ते संपूर्ण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिप आहेत, ज्यामध्ये प्रत्येक बांधकाम कामगारांना जी काही त्यांची रक्कम आहे ती व्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यांच्या बँक खात्यामध्ये महा-DBTद्वारे पाठवण्यात येत आहे. आता कामगार मित्रांनो, वेळ येत आहे की जून 2025 किंवा आपण डायरेक्ट 2025 म्हणू शकतो. या 2025व्या वर्षातील जी तुमची स्कॉलरशिप आहे त्याचे फॉर्म भरायला केव्हा सुरुवात होणार आहे, केव्हा झाली आहे, तर कसे भरायचे आपण आता ते जाणून घेणार आहोत. तर कामगार मित्रांनो, जून 2025 मधील तुमची जी 18 तारीख आहे, कारण 18 जून 2025 या तारखेपासून नवीन वर्षातील जे काही तुमचं शैक्षणिक वर्ष 2025-26 आहे, या वर्षाचे नवीन स्कॉलरशिप फॉर्म भरायची आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही हे फॉर्म तुमचा जिल्हा सुधार केंद्र असेल किंवा तुमचं तालुका सुधार केंद्र असेल, या दोघांपैकी कुठल्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि त्याचं व्हेरिफिकेशन करून त्याला व्यवस्थितरित्या मंजूर करून त्याचे जे उर्वरित रक्कम असणार आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेऊ शकता. आता कामगार मित्रांनो, यासाठी महाराष्ट्र सरकारने फक्त आणि फक्त 3च महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत. ते मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. पण तुम्हाला जर त्या फॉर्मची किंवा त्या डॉक्युमेंटची मित्रांनो मी दोन्ही PDF तुम्हाला देणार आहे. जर ती PDF लागत असेल तर ती PDF तुम्हाला कुठं मिळणार आहे, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या उर्वरित टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. आता तुम्हाला YouTubeवरती तर डायरेक्ट PDF देता येत नाही, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी त्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल ओपन होईल. त्यावरती मी आत्ताच ती PDF अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ती PDF डाउनलोड करून पाहू शकता आणि मी तर तुम्हाला सांगणारच आहे. सर्वप्रथम बांधकाम कामगाराचा जो विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे, त्याचे आई-वडीलच या ठिकाणी नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगार असायला पाहिजे. त्याचा चुलता, मामा किंवा आजी-आजोबा या ठिकाणी बांधकाम कामगार नसावेत. त्याचा बांधकाम कामगार फक्त आणि फक्त आई-वडीलच असावेत. आता कामगार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा जो विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल तर त्याला त्याचं ID कार्ड या ठिकाणी मस्ट लागणार आहे. कारण ID कार्ड नसेल तर तुमची कॉलेजची आयडेंटिटी किंवा प्रूफ होत नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ID कार्ड तुम्हाला 100% द्यावंच लागणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीने जाहीर केलेला तुम्हाला बोनाफाईड या ठिकाणी लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे बांधकाम कामगाराचं या ठिकाणी जे स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्ड लागणार आहे. आणि जर तुमच्याकडे ते जुन्या काळातले किंवा जुन्या काही दिवसांपासून 2018 किंवा
19 पासून अगोदर एक पुस्तक येत होतं. एक अशा हॉरिझॉन्टल टाइपचं गुलाबी किंवा लाल कलरचं पुस्तक येत होतं. जर तुमच्याकडे ते पुस्तक असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं असं एक पॅन कार्ड टाइप तुमचा या ठिकाणी फोटो, तुमच्या डिटेल्स असतील संपूर्ण अशा प्रकारचं महाराष्ट्र सरकार आता स्मार्ट कार्ड काढून देत आहे. तुम्हाला ते स्मार्ट कार्ड या ठिकाणी बनवून घ्यावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला तुमचा हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे ज्या बांधकाम कामगारांकडे स्मार्ट कार्ड नाही आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा. सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट्स जमा करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून काही त्यामध्ये चुकी किंवा काही अडथळा आला तर तुम्हाला त्या चुका व्यवस्थितरित्या निस्तारता येतील. त्यानंतर पुन्हा फॉर्म भरून पुन्हा व्हेरिफिकेशन करता येईल. जर तुमचे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर पहिल्या फेरीमध्येच तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल आणि तुम्हाला तुमची उर्वरित रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. तर कामगार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते संपूर्ण प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पण तुमच्या कमेंटचं उत्तर केव्हा दिलं जाईल? ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केला असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ मस्तपैकी WhatsApp ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, त्यानंतर Instagram, Facebook या संपूर्ण ग्रुप्सवरती हा व्हिडिओ शेअर करून टाका, की जेणेकरून त्यांना देखील ही नवीन माहिती कळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.